परसू तू सकाळीच पुढे चल. अहो कोंबडा अडवताना मी पाचडला होतो. पण एवढ्या तातडीनं त्याण्यासाठी यावं लागतं आणि घटना बी त्याच तोलाची घडली म्हणून रात्रीचा दिस केला न थांबता आलोय. हं? असं काय घडलं? इथंच सांगू आताच सांगू. इथे सांग, आता सांग. खबर म्हटलं की ती ऐकेस तो माझ्या जीवात जीव नसतो. सांग. युवराजांनी सारा माफी केली. सारा माफ केला? कोणाला? समध्या प्रभावळीला. प्रभावीला सारा माफ केला? नाही, युवराज असं करू शकत नाहीत परस्पर. पर केलं मालक. आणि शेतकऱ्यांनी याचं जंगी स्वागत केलंय. शेतकऱ्यांना काय जातंय जंगी स्वागत करायला? परवापासून तोच गोंधळ चाललाय. ढोल काय वाजवत्यात, गाणी काय म्हणत्यात, शंभूराजाचं गुणगान काय गात्यात. शृंगारपुरात जणू उत्सव चाललाय. सणच जणू. सण साजरा करताय? अव ज्याचं पोरग आखाड्यात चक्कर येऊन पडलं त्याचा बाप ढोल वाजवण्यात पटाईत. सारा माफी म्हणल्यावर काढला त्यानं ढोल. पण ते पोरग चक्कर येऊन पडलं ही काय भानगड आहे? अव युवराजांच्या आखाड्यात पोरं येतात. युवराज त्यासनी शिकवतात. त्यात एक पोरग चक्कर येऊन पडलं. युवराजांनी चौकशी केली तर ते पोरग उपाशी होतं. उपाशी का होतं तर त्याच्याकडून सक्तीचा सारा वसूल केला होता म्हणून. मग युवराजांनी चाळणच लावली आणि वसुली अधिकाऱ्यांचा खोटेपणा बाहेर आला. काय खोटेपणा? अव माघ, फाल्गुन, होळी, शिमगा खरे तर महिने 2, पण मोजताना 4 महिने मोजून नसलेल्या महिन्यांचा बी सारा वसूल केला जातो. खोटं आहे हे. शेतकऱ्याला बाड बोलतात. मग आता त्यांनी तर सारा माफी दिली. सारा माफी देणार ते कोण? स्वराज्याचे सुरनीस आम्ही. आमच्या कामात ढवळाढवळ करण्याची त्यांना गरज काय? आम्ही करतो का त्यांच्या कामात ढवळाढवळ? गावकऱ्यांना आणखी काही अडचणी असतील तर सांगा. मुजरा राज, तुम्ही समध्या गावची सारा माफी केली म्हणून गावकरी तुम्हाला भेटायचं म्हणतात. आता यावेळी होय, मी म्हणलं त्यांना नंतर या सदरवर म्हणून, पण माझं ऐकच ना. बरं बोलवा. जी राज. हे बाबानो, या समोर या. या समजेजण. बोला. युवराज, लय मोठं उपकार झाला आम्हावर. वय 2 रोज सुखानं झोपलोय बघा. अशीच मायाची पाकर राहू द्या आमच्यावर. बाबांनो, आम्ही फक्त आमचं कर्तव्य केलं. आता निर्धास्त राहा, चिंता करू नका. युवराज, तुमच्यासाठी यो रानमेवा आणलाय. तुम्ही तो खावा अशी आमची इच्छा आहे. आमच्यासाठी रानमेवा उचला ते आधी. अहो असं नका बोलू. आमचा निवत समजा आमच्या देवाला. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही हा रानमेवा दिला म्हणून आम्ही खुश होऊ? होय म्हणजे नाही. आमचं काही चुकलंय का? युवराज, रानमेवा सोडला तर आमच्याकडे दुसरं काय बी नाही. नको आम्हाला तो रानमेवा. उचला. म्हणजे आम्ही काय समजलो नाही. असा करतात युवराजांचा मानपान? असा करतात युवराजांचा पाहुणचार? हा तुमचा रानमेवा नको आम्हाला. तुमच्या घरची चटणी भाकर खायची इच्छा आहे आमची. ते अवतान द्या. दिलं, अवतान दिलं. तुमच्या सगळ्यांच्या मांडीला मांडी लावून चटणी भाकर खाऊ आम्ही तुमच्या गावात. ठरलं? पक्क ठरलं. सकाळी सकाळी कोणाचं तोंड बघितलं होतं कोणाच ठाक. छा 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 छा. हे म्हणजे आता आमच्या हाताबाहेर जायला लागले. हो, आमचा तर अजून विश्वासच बसत नाहीये. विश्वास बसत नाही? शृंगारपुरात शेतकऱ्यांनी गुलाल उधळला, दिवाळी साजरी केली, सारा माफी झाली म्हणून. हो, करणारच ते. मी म्हणतो
आमच्या अधिकारात कशाला नाक खुपसायचं? बरं खुपसायचं ते खुपसायचं. अहो निदान मला तरी विचारायचं का युवराज म्हणून काही करायला मोकळे? पण मग आता मी गप्प बसणार नाही. मी महाराजांना पत्र लिहिणार. मी सारामाफी होऊ देणार नाही. बघा तुम्ही. पण अनाजी पंत, युवराजांनी सारामाफी केली म्हणजे केली. त्याला तुम्हीच काय कुणीच काही करू शकत नाही. बघाच तुम्ही. मी माझ्या मनासारखं करणार. म्हणजे काय? पाहुण्याच्या काठीने साप मारणार आम्ही. कसा? म्हणजे साप आपण मारायचा पण काठी पाहुण्याची घ्यायची. म्हणजे आपल्याला दोष लागत नाही. साप मेला पाहुण्याच्या काठीने, काठीच नसती तर साप मेलाच नसता. म्हणजे करायचं आपण ढकलायचं पाहुण्यावर. बरोबर. काठी लसणाची पेंडी काढून द्या आढ्याची. मी सांगा कोणाला तरी बाहेर. आमची इथे महत्वाची मसलत चालू आहे. कसल्या मसलती चालल्या? आणि काय हो, तुम्हाला एकही गोष्ट चांगली कशी दिसत नाही? कावेरी. युवराजांची तळमळ दिसत नाही तुम्हाला? एवढे आंधळे झालात तुम्ही. बस बस, खूप बोललात. तुमची जागा तिकडे आत चुलीजवळ, तिथे बसा पुंकात. चुलीला मारलेली कुंकर अन्न तरी शिजवते, पण तुमच्या डोक्यात कारस्थानाशिवाय दुसरं काहीच शिजत नाही. पश्चात्तापाची वेळ येईल तेव्हा समजेल. लक्षात ठेवा माझे शब्द. युवराज, आज खूप मोठं काम केलंय तुम्ही. शेतकऱ्यांना सारा माफी दिली. त्यांच्या तोंडावर तजेला आलाय अगदी. युवराजनी अहो रयत उपाशी असताना आम्हाला घास गोड लागेल का? त्याची कल्पना आहे आम्हाला. तुमचं काळीज रयतेच्या बाबतीत अगदी लोण्याहून मऊ आहे. अगदी योग्य निर्णय घेतलात युवराज. एक बात कहूं, हमें ऐसा लगता है या लोकांना लगान सारा माफी फक्त आत्तापुरती नाही तर हमेशा के लिए ह्यांना बाहेर काढणं जरुरीचं आहे. तोच विचार करतो आहोत आम्ही. अहो पण शेतकऱ्यासनी सारा काय नवीन हाय वय? वर्षानुवर्ष चालत आलाय की. जे हाय ते हाय. आता त्यात नाही बदल करता याचा. का बदल करता येणार नाही? म्हणजे ठरवलं तर बदल करता येईल की. पर स्वराज्य के नियमों के अनुसार अगर लगान वसूल किया, लगान भी मिलेगा आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा भार सुद्धा कमी होईल. इथं आता समदेच नियम करायला लागल्यात. हा, नियम आहेत पण आपल्या फायद्यासाठी. नियमांचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला नाही तर त्याचा उपयोग काय? खरं तर आऊसाहेबांनी आणि आबासाहेबांनी फार फार विचारपूर्वक सारा वसुलीचे नियम बनवले आहेत. शेतकरी हा स्वराज्याचा पाया आहे. तो मजबूत राहिलाच पाहिजे. तो कसा? एखाद्या वर्षी पीक पाणी झालं नाही तर त्या वर्षी सारा घेऊ नये आणि दुसऱ्या वर्षी पीक झाल्यावर दुप्पट सारा भरावा ही सवलत आहे स्वराज्यात. आणि इथे शेतकऱ्यांना भीती दाखवून लगान वसूल केला जातो. पण ही तर दंडेलशाही झाली. मोगली राजवट आणि स्वराज्य यात फरक तो काय? अहो पण ताईसाहेब, एवढा मोठा कारभार म्हटल्यावर जरा डावं उजवं खाली वर व्हायचंच की. तळ राखील तो पाणी चाकील म्हणतात ना. दादासाहेब, असं म्हणून कसं चालेल? चांगलाय की. शेतकऱ्याची काळजी करायला लागलाय. पण कारभाऱ्यांचं काय? त्यांनी आपलं पोट कसं भरायचं? म्हणजे त्यांच्या मनमानी कारभाराकडे डोळे झाक करायचे असं म्हणणं आहे तुमचं? छा, असं कुठं म्हटलं आम्ही? अन्याय करणाऱ्याला सोडायचं नाहीच. पण आता उगा तळापासनं पाणी ढवळू नका. निस्ता गडूळपणा येईल त्यानं. आणि राजेसाहेब, आता इशय निघालेलाच आहे तर वतनदारीचं बी काहीतरी बघा. लई जण ताटकळल्या. मगर ये स्वराज है. इथे सगळ्यांनाच नियम सारखे. इथे कोणी मनसबदार नाही, कोणी वतनदार नाही. वतनदार नाही म्हणजे? हे तुम्ही कोण सांगणार? काय म्हणायचंय काय तुम्हाला? देखिए, मेरे कहने का मतलब बिल्कुल साफ है.
मैंने सिर्फ आपको स्वराज्य के उसूल समझा है. आमासनी कुणी बी शानपणा शिकवायचा नाही. कणोजीराव, राज, आमचं काही चुकत असेल तर तुम्ही सांगा आमासनी. हे बघा, चुकतंय आमचं. दादासाहेब, स्वयंपाक तयार आहे आणि आम्ही इथे गप्पा मारत बसलो. पंक्तीला यायचं बर का. तुमच्या आवडीचे मोदक केले. युवराज, दादासाहेबांना घेऊन या. नग पुण्यांदा कवा तरी घरची मंडळी वाट बघत असतील. युवराज, हमें भी आज्ञा दीजिए. येतो आम्ही. येतो. आज्ञा असावी. आज्ञा असेल तर एक सुचवायचे होते. कसली आज्ञा? समजलो नाही आम्ही. म्हणजे असे आहे की राजाराम राजे आता मोठे झालेत, कळते झालेत. अहो, त्यांचा अभ्यास चांगला, तैलबुद्धी आहे, हुशार आहेत आणि लोभस आहेत. मुख्य म्हणजे सगळ्यांना हवे हवेसे वाटतात. हो तर तुम्ही म्हणताय त्या गोष्टी आहेत त्यांच्यात. डोळे मिटले तर हुबेहूब महाराज आठवावेत. आणि शांत केवढे, ओरडणं नाही, चिडणं नाही. पण तर तुम्ही एक बघितलं का, महाराजांकडे बघितलं ना की मन कसं भरून येतं. हो ना. आणि युवराज असूनही नम्रता मोठी. आणि या मागे महाराणी साहेब आपलेच कष्ट आहेत. अहो, आम्हाला तर राहून राहून वाटतंय महाराणी साहेबांनी युवराज नाहीत तर प्रति महाराजच घडवलेत. आहेत कुठे? अभ्यास करत बसले. महाराजांची आग्र्यातील पत्र वाचत बसले होते. काल महाराजांनी राजपुतांना लिहिलेलं पत्र वाचलं, ते समजून घेतलं. बुधभूषण सुद्धा वाचतात. बघा, अहो तडप बघा या वयात. म्हणून तर आज्ञा घ्यायला आलो होतो. आज्ञा? कसली आज्ञा? माझं म्हणणं एवढंच होतं की आता बाळराजेंनी सदरेवर यावं, निवाडे करावे. निवाडे? अहो लहान आहेत ते अजून. घ्या मोरूपंत. अहो, महाराणी साहेब बाळराजांच्या वयाचे असताना शंभूराजांनी काळोजीचा निवाडा केला होता. त्याच्या हातात तलवार दिली होती. हो ना. आणि आऊ साहेबांनी केवढं कौतुक केलं होतं त्यांचं. अहो, आऊसाहेबांची गोष्टच वेगळी. त्या सतत शंभूराजांना पुढं करायच्या. म्हणून तर धाडस आलं त्यांच्यात. म्हणून तर लोकांशी संपर्क आला. आऊ साहेबांचं धोरण कसं होतं बघा, विचार करा. आज्ञा द्या. अय, थांब जरा. जी. तू काय रे सारखं युवराजांच्या पुढं पुढं करतोस? जी, मैं कुछ समझा नहीं. म्हणजे सारखं त्यांच्या अवतीभोवती असतोस. ते जरा काय बोलले की नंदी बैलावानी मान हलवतोस. देखिए, जो अच्छा है, चांगलं आहे, मी फक्त हो म्हणतो. अरे म्हण की, त्याबद्दल आम्ही कुठं काय बोललोय? पर युवराजसनी आमच्या वाट्याला जरा येऊ देतोस का नाही? हा, तुझं मैत्र ते आत्ता झाल्यात. त्याच्या आधीपासून आमचे दाजी आहेत. जी बिल्कुल. आम्ही जरा त्यांचं कोड कौतुक करावं म्हटलं, त्यांच्या संग बोलावं म्हटलं, इकडं तिकडे हिंडावं म्हटलं, तर ते जमू देतोयस का तू? एवढ्या आमच्या ताईसाहेब आल्यात माघारपणाला. त्यासनी चोळी बांगडीचा आहेर करणं ते जमना आम्हाला. जी, आता करा. कसा करणार? यो लोडणा आडवा असताना देखिए, एवढा आखाडा उभारला आम्ही, तर तिथं बी आमच्या आधी लंगोट किस्तक बांधून तू उभा. आणि वय रे ये, त्यासनी आमच्या वाड्याकडे यायला फुरसत नाही. आणि तू शेतकऱ्यांच्या घरादाराकडे त्यासनी घेऊन फिरतोस वय. मी हे बघ, ते युवराज आहेत, त्यासनी युवराजा परमानं राहून दे. लोकांच्या ओसरी पासरीला फिरायला लागले तर युवराज म्हणून काही पत राहील का त्यांची? झालंच तर त्या गावातले लोक डोसक्यावर चढून बसतील, ते वेगळंच. देखिए, वो उनकी आदत है, स्वभाव आहे तो त्यांचा लोकात मिसळण्याचा.
ते युवराज आहेत. त्यासनी युवराजा परमानं राहू दे. पुढं पुढं करू नकोस. मापात राहा आणि कवितेपुरतं बोल, कमी बोल. देखिए, मैं उनके बगैर नहीं रह सकता. न दाने से न पानी से मुझे आज शंभू राजे से. हा? जी, वो मेरे मित्र है, देवता है, मेरे लिए रसिक है, सरस्वती के पुत्र है. मैं उनका भक्त हूं. काय करू आणि काय नको असं होतं आम्हाला. तेच चिपट्याची धामधूम, पायलीची सामसूम अशी गत झाली समधी. बघे कलुषा भाऊ, शेवटचं सांगतोय, पुण्यांदा सांगणार नाही. तुझं चिपट मापट आवर, मापात राहा. जी, जे हाय ते हाय, जन हाय ते नाही. ये बात मैं ध्यान में रखूंगा. हा? जो है वो है. ठीक है. महाराणी साहेब, आजही निवाड्यासाठी आलेली माणसं परत गेली. हे असं चाललेलं आहे. हो, म्हणजे महाराज दक्षिण मोहिमेवर गेल्यापासून सगळेच निवाडे खोळंबले. हो, आणि असं होणं चांगलं नाही. स्वराज्यात वेळेवर निवाडा न होणं ही नामुष्कीची गोष्ट आहे. हे असं होणं योग्य नाही. परंतु मग निवाडा करणार तरी कोण? तोच तर प्रश्न आहे. महाराज इथे नाहीत, युवराज शृंगारपुरात, आणि कुलमुक्तियारांची शिक्के कट्यार युवराजनी बरोबर तिकडेच. यावर मार्ग कोणता? यावर मार्ग एकच. महाराणी साहेब म्हणून आपण निवाडा चालवावा. आम्ही? हो, म्हणजे कामाचा उरकही पडेल. महाराणी साहेब, आपण मनावर घ्यावं असं सगळ्यांनाच वाटतंय. नाही, नको. आम्ही निवाडा करणं आम्हाला उचित वाटत नाही. त्यापेक्षा काय महाराणी साहेब? त्यापेक्षा आम्ही म्हणत होतो की खोळंबलेला निवाडा शृंगारपूरला पाठवा. काम मार्गी लागेल. पण एक निवाडा पाठवून काय होणार? त्या मागोमाग दुसरा आहेच उभा, आणि असे किती निवाडे पाठवणार? मग काय, राजधानीच हलवावी शृंगारपुरात. सगळेच जाऊन तिथे बसू. किती मजा येईल मातोश्री. आपण सारेच जाऊया. आम्ही आमच्या दादासाहेबांसोबत खूप खेळू, त्यांच्याबरोबर थाळा घेऊ. राजधानी हलवणं किंवा रायगड सोडून जाणं हे शक्य नाही सुरनीस. मग आम्ही काय करावं तुम्हीच सांगा. आम्ही सुचवावं तर लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. सुचवा, एखादा मार्ग सुचवा. आम्ही म्हणत होतो, म्हणजे ती पात्रता दिसते म्हणून सुचवतोय बघा. राजाराम राजेंनी निवाडा करावा. काय? हो हो, हा पर्याय उत्तम आहे. अहो, आणि मग खेळणार कोण? शिवाय बाळराजेंचं वय ते काय निवाडा करणार? अहो महाराणी साहेब, शंभूराजांनी पहिला निवाडा केला तेव्हा त्यांचं वय काय होतं? हो, पण ते कसं आहे महाराणी साहेब, माशाच्या पिलाला पोहायला शिकवावं लागत नाही. आपण सूत्र द्या बाळराजेंकडे आणि मग पहा गंमत. पण युवराजांना काय वाटेल? अहो काय वाटणार, या युवराजांनी निवाडा केला म्हणून त्या युवराजांना आनंदच वाटणार. काय मोरपंत? हो हो महाराणी साहेब, आता जास्त विचार करू नये. बाळराजेंना शंभूराजांच्या जागी बसवावे.